औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूरकरांसाठी आज एक अतिशय आनंदाचा व ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे. विशेषतः सोलापूरच्या उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम वचनपूर्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांनी केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अक्कलकोट रोड MIDC त्याचबरोबर होडगी रोड औद्योगिक वसाहत या दोन्ही वसाहतीमध्ये अनेक वर्षापासून मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा अभाव होता. या भागात रोड रस्ते नसल्यामुळं पावसाळ्यामध्ये सर्व उद्योजकांना आणि विशेषतः सर्व कामगार वर्गांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अडचण होती. मागच्या वर्षी एक दुर्दैवी घटनाही त्या ठिकाणी घडल्यानंतर आपण पाहिलं मदत कार्य वगैरे पोहोचण्यासाठी सुद्धा अडचणीच्या होत्या. या सगळ्या गोष्टीसाठी मागच्या वर्षभरापासून मी या भागाचा आमदार म्हणून मुख्यमंत्री साहेबांकडे या अक्कलकोट रोड MIDC आणि औद्योगिक वसाहतीला रस्ते मिळण्यासाठीची विनंती केली होती. जवळपास 56 कोटी रुपयाची ही योजना महाराष्ट्राच्या क्रिटिकल इन्फ्रा स्कीम या स्कीम मधनं मिळण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षीच त्याला तत्वतः मंजुरी दिली होती. परंतु एक तांत्रिक अडचण या योजनेमध्ये अशी होती की क्रिटिकल इन्फ्रा जी महाराष्ट्र शासनाची स्कीम आहे त्यामध्ये 75% हिस्सा हे राज्य शासन देऊ शकतं. परंतु या स्कीम मधनं हे 75% घेताना 25% हे उद्योजकांकडनं घेणं त्या योजनेचं बंधनकारक असलेलं एक नियम होतं आणि याचा जवळपास 14 कोटी रुपयाचा भूर्दंड नाहक आपल्या सोलापूरच्या MIDC असतील होडगी रोडच्या उद्योजकांना भरावा लागत होता. आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात फक्त सोलापूर आणि सांगली या दोनच ठिकाणच्या MIDC ज्या आहेत त्या महापालिका हद्दीतल्या आहेत. त्यामुळं उद्योग विभागाचं असं म्हणणं होतं की इथली विकास कामं महापालिकेने करावी. परंतु ऑलरेडी सोलापूर महानगरपालिका ही ड वर्ग असल्यामुळं त्यांच्याकडे निधीचा अभाव होता. ते काही इतकी रक्कम देत नसल्यामुळं सातत्याने आम्ही असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, पेंटप्पा गड्डम साहेब, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी साहेब, आम्ही मुंबईत बैठका घेतल्या आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलं की आमचा सोलापूरचा वस्त्र उद्योग अडचणीत असताना 14 कोटी रुपये जर उद्योजकांकडनं भरणं आणि पुन्हा महापालिकेला वार्षिक टॅक्स उद्योजकांनी वेगळं भरणं, डबल टॅक्सेशनचा भुर्दंड या उद्योजकांवरती नको म्हणून विनंती केली. आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या सूचना सुद्धा राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या होत्या. परंतु या योजनेतल्या कायदेशीर अडचणीमुळं सातत्याने प्रशासन विशेषतः राज्य सरकार ठाम होतं की उद्योजकांकडनं पैसे घेतल्याशिवाय या योजनेचा लाभ सोलापूर शहराला देता येणार नाही. आणि कालच्या अधिवेशनामध्ये मंगळवारी जी कॅबिनेट बैठक होती त्यासाठी पुन्हा पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्या ठिकाणी मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी असं आदेश दिला की विशेष बाब म्हणून आपण हा निर्णय घ्यावा. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की महाराष्ट्रातला हा ऐतिहासिक असा पहिला निर्णय सोलापूरसाठी विशेष GR महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे. आणि सोलापूरच्या या दोन्ही वसाहतीसाठी 56 कोटी रुपये मंजुरी देताना एकही रुपयाचा भर सोलापूरच्या उद्योजकांवरती न टाकता आज 28 मार्च रोजी याबाबतचं GR महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे. आणि जो वचन भाजपच्या वतीने विशेषतः मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेबांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात सोलापूरच्या उद्योजकांना आणि कामगारांना दिला होता तो खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वास येत असल्याचा मला निश्चित समाधान आनंद आहे. आणि सोलापूरच्याही इतिहासात एकाच वेळी 35 रस्ते अक्कलकोट MIDC मधले होणार आहेत आणि होडगी रोड औद्योगिक वसाहतीतले 9 रस्ते एकाच वेळी होण्याचं ही देखील एक ऐतिहासिक घटना असेल. आणि मला वाटतं एक चांगला संदेश मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून राज्यात गेलेला आहे. एकीकडे सोलापूरला IT पार्क मंजूर होऊन होडगी रोडवरील जागा IT पार्कसाठी ताब्यात घेत असताना अस्तित्वात असलेल्या MIDC मध्ये सुद्धा चांगल्या सुविधा देण्यासाठी उद्योजकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार करतोय. आणि कामगारांनाही सुद्धा चांगल्या सुविधा देण्यासाठी हे सरकार प्रयत्न करतोय. याचाच एक चांगला संदेश आजच्या या निर्णयातनं या ठिकाणी झालेला आहे. मी पुन्हा एकदा
अशक्य असणारं जे कायद्यात बसत नव्हतं ते सोलापूरसाठी विशेष बाब म्हणून त्यांनी कायदा बदलून सोलापूरला हा निर्णय केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचा सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर उद्योग सचिव पी अनबलगन सर ज्यांनी पहिल्यांदा हा प्रस्ताव आल्यानंतर सांगितला की मी सोलापूरमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे वस्त्रोद्योगावरती सोलापूरला शिकायला असताना, आणि सोलापूरची माझी आत्मीयता आहे आणि बॉसने बोलाय तो करणार, तो डेफिनेटली करणार, आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की हे नियमात कसं बसवता येईल या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करा. आणि नव्याने आलेले मुख्य सचिव राजेश अगरवाल साहेब यांनी सकारात्मकता दर्शवली. जे सचिव आहेत अजिल सासुलकर साहेब त्यांचाही मी आभार मानतो की ह्या सगळ्यांनी हे योजनेत बसवण्यासाठी जे काही मार्ग असतील ते आम्हाला दाखवलं. सोलापूरचे कलेक्टर कुमार आशीर्वाद साहेब असतील, महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे साहेब असतील, यांचाही मी मनापासून आभार मानतो की माझ्या मतदारसंघातल्या या दोन्ही वसाहतीला शासनाने एकंदरीत मदत केलेली आहे. आता 75% राज्य सरकार आणि 12.5% डीपीसी आणि 12.5% महापालिका म्हणजे 100% पूर्ण पैसे हे सरकारकडनं भरणार आहेत आणि हे उद्योजकांना या ठिकाणी सुविधा मिळणार आहेत. आणि मला आज या ठिकाणी विशेष कौतुक आणि अभिनंदन करायचंय की माझं मुंबईचं कामकाज पाहणारे माझे जे स्वीय सहाय्यक आहेत शैलेश कडदास, मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की जवळपास वर्षभर त्यांनी सातत्याने या योजनेचा पाठपुरावा त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन केला आणि चांगला निर्णय सोलापूरसाठी झाल्याबद्दल आज ही माहिती द्यायला आपल्याला मनापासून आनंद वाटतोय. प्रश्न ऑलरेडी आता ड्रेनेज लाईन आणि पिण्याची पाईपलाईन जी आहे ती यापूर्वी चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना जे पैसे मिळाले होते, परंतु ते डीपीडीसीतल्या हिस्सेतनं झालेले आहेत. म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्र शासनाकडनं कुठलाही 1 रुपयाचा निधी आला नव्हता. मी आमदार झाल्यानंतर ज्यावेळेस ही योजना माहिती घेतली त्यावेळेस असं सांगण्यात आलं की म्हणजे क्रिटिकल इन्फ्रा स्कीम जोपर्यंत उद्योजकांचा हिस्सा घेता येत नाही तोपर्यंत ती देता येत नाही, म्हणून त्यावेळेस ती योजना फेटाळली गेली होती. साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी 2025 ची गोष्ट सांगतोय. आणि त्यानंतर ही सगळा वर्षभराचा आता मी जो यापूर्वी आपल्याला सांगितला आढावा त्यातनं पाठपुरावा करून ही महाराष्ट्रातली एकमेव आणि पहिली केस आहे की जी विशेष बाब म्हणून आहे. आणि तसा उल्लेख सुद्धा या GR मध्ये करण्यात आलेला आहे की मुख्यमंत्री साहेबांच्या विशेष विनंतीवरनं हे निर्णय करण्यात येत आहे म्हणून. अक्कलकोट एमआयडीसी मध्ये किती उद्योजक आहेत? अक्कलकोट एमआयडीसीचे जे प्लॉट आहेत 800 प्लॉट होल्डर्स आहेत. 800 ते 850 प्लॉट छोटे मोठे, छोटे जास्त आहेत. कामगार संख्या मायक्रो आणि कामगार जवळजवळ तिथं 35 ते 40 हजार कामगार त्या उद्योजकांच्या रोजगारी निर्मिती करतात. हा अलाउड आता पूर्ण अलाउड झालंय. आणि कामगार किती? मॅक्झिमम 35 ते 40 हजार कामगार तिथं काम करतात. आणि आत्ताच म्हणजे देवेंद्रजी आता विश्लेषण सांगितलं आणि न भूतो असा या पायाभूत सुविधापासून गेल्या अनेक वर्षापासून आमचं रिप्रेझेंटेशन आहे, पण ते निवडणुकीच्या आधी त्यांनी सर्व तिथलं भाग आणि उद्योजकांची बी सुसंवाद करून तिथले जे अडचण आहे ते सर्व त्यांनी देवेंद्रजी स्वतःहून एक तर रस्ता असा होता की त्यांनी तिथं 8 ते 10 तास उभा राहून तो लाईफलाईन कारखान्याचा लाईफलाईनचा म्हणजे असं म्हणजे जे एक म्हणजे जिव्हाळ्याने म्हणजे त्या व्यवसायातला आणि तिथल्या भागाचा अभ्यास असलेले आपल्याला आमदार मिळालं आमचं भाग्यच. आणि दुसरं म्हणजे पालकमंत्री सुद्धा खरोखरच त्या ठिकाणी 1-2दा व्हिजिट बी केलंय. कलेक्टरला सुद्धा व्हिजिट करायला लावलं, कमिशनर बी व्हिजिट केलं. तिथली व्यथा त्यांच्या याच्यातून म्हणजे त्यांच्या निदर्शनात आलं आणि सर्वांनी सकारात्मक. विशेष म्हणजे मुख्यमंत्री साहेब म्हणजे ते इंडस्ट्रियल सेक्रेटरी जे बालगन तेही सोलापूरच्या इथले सर्व भाग त्यांना माहीत आहे. तर खरोखरच त्यांनी पॉझिटिव्ह आमच्या 2 मिटिंगामध्ये आम्ही सुद्धा नेहमी जातो मिटिंगला, पण त्यावेळी जे मिटिंग झालं आम्ही दुसऱ्या मिटिंगला एवढा आम्हाला आनंद झाला की पॉझिटिव्ह करून ते लगेच हे केलं. आणि कॉन्ट्रीब्युशनचा आता प्रश्न आला होता की उद्योजकांनी कॉन्ट्रीब्युशन द्यावं, तर आम्ही त्यांना पटवून दिलं, देवेंद्रजी पटवून दिले तर की आम्ही अनेक कर भरतो आणि तिथल्या पायाभूत सुविधा नसल्या कारणाने ही इंडस्ट्री मागा पडली. म्हणजे जास्तीत जास्त ते टेक्स्टाईल उद्योजक आहेत. म्हणजे 90% प्लॉट होल्डर टेक्स्टाईल उद्योजक आहेत. ट्रॅव्हल आता गारमेंट आहे
आणि अनेक वर्षापासून पण पायाभूत सुविधा नसल्या कारणाने तो जो आणखीन प्रोग्रेस व्हायला त्याला अडथळा झाला. पायाभूत शिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे वॉटर सप्लाय झालं आणि रोडचं ड्रेनेज ते लाइटिंग म्हणजे जास्त निर्यातीला आपल्याला प्रोत्साहन मिळेल. म्हणजे पाणी पुरवठा उद्या भविष्यात चांगला होणारच आहे. आणि रस्ते जर सुव्यवस्थित झालं, एक्झिबिशन जेव्हा भरली होती त्यावेळी बायर्स यायला मागापुढे झाले होते. म्हणजे तो फॅक्टरी व्हिजिटला येऊ इच्छुक पाहत होते, पण तिथली आम्ही सुद्धा तिथली अवस्था बघून त्यांना आणण्यासाठी म्हणजे विमान सेवा तो एक पॉझिटिव्ह झालाय. म्हणजे विमान आहे का पहिला तरच बाहेर येतात. म्हणजे निर्यातीला आणि इथला रोजगार आता ते 35 ते 40,000 म्हणलो, उद्या याचा 1.5 रोजगारी निर्मित होईल. तिथले एक सुजलाम सुफलाम असा ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यावर या उद्योगाला डांबरी आणि हे एक कौतुकास्पद असा विषय की सर असं की एमआयडीसी मधले आपण काही एका विशिष्ट भागात रस्ते करतोय तर सगळे जवळपास 35 रस्ते एकाच वेळीच त्या ठिकाणी होणार आहेत. म्हणजे जो एकाच वेळीच पूर्ण चेहरा मोहरा त्या एमआयडीसीचा बदलला जाणार आहे. आणि दुसरं काय 56 कोटी रुपये राज्य शासनासाठी फार मोठी रक्कम नाहीये, परंतु एकाच मतदारसंघात एका एमआयडीसीला ती देताना 56 कोटी रुपये वन स्ट्रोक मध्ये उद्योजकांचे 14 कोटी रुपये माफ होऊन मिळतात. हे मला वाटतं खूप मोठं अचिव्हमेंट आपल्याला या ठिकाणी सोलापूरसाठी झालेलं आहे. उद्योजकांच्या पाठीशी सरकार राहिलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही सीएम साहेबांना पत्र मागच्या वर्षी दिलं होतं, एक बैठक आमची उद्योग विभागाच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झाली होती. 10 फेब्रुवारी 2025 सीएम साहेबांची आमची बैठक झाली होती. आणि त्यानंतर उद्योग विभागात बैठक होत असताना गड्डम साहेब होते, राजू उराटी साहेब होते. पूर्णतः उद्योग विभाग निगेटिव्ह होतं की महापालिका असल्यामुळे ती तुम्ही मागूच शकत नाही आमच्याकडे पैसे, तुम्ही महापालिकेकडनं करा. मग आम्ही तिथं भूमिका घेतली की तुम्ही हँडओव्हर करून घ्या पुन्हा एमआयडीसीकडे. मग प्रश्न असा आहे की ही एकमेव महाराष्ट्रातली महापालिका की जी एमआयडीसी की महापालिकेच्या हद्दीत आहे. आजूबाजूला नगर आहेत, सुनील नगर आहे, इकडे अक्कलकोट रोड आहे, इकडे प्रभाग 18चा भाग आहे. मग पाणी पुरवठा कोणी द्यायचा, ड्रेनेज लाईन कशा महापालिकेच्या वेगळ्या करायच्या, स्ट्रीट लाईटची व्यवस्था कशी, घंटागाडीची कशी. आणि जर एमआयडीसीकडे दिलं तर मग हे ह्या सुविधा जर महापालिका दिली तर डबल टॅक्सेशन, दोघांकडे दरवर्षी लोकांनी टॅक्स भरायचा का, तर त्याच्यावर उद्योग विभाग कुठलाही निर्णय देऊ शकत नव्हता. आणि आम्ही भवनाशून त्यांना विचारलं की साहेब तुम्ही हस्तांतर पण करून घेत नाही, योजनेला पैसे देत नाही, म्हणजे जगही म्हणत नाही मरही म्हणत नाही, अशी गत तुम्ही आमची करून ठेवलेली आहे. आणि त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना आम्ही एक पत्र दाखवलं की मी मुख्यमंत्र्यांची एन्डोर्समेंट घेतलोय. आणि त्या अधिकाऱ्यांनी ते पत्र वाचल्यावर त्याच्यावरती कार्यवाही करा असा एन्डोर्समेंट असल्यामुळं त्या अधिकाऱ्यात बैठक झाल्या की अरे मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. मग त्यांनी उद्योग सचिवांकडे म्हणजे पी अनबलगन सरांकडे आपण जर चर्चा केली तर ह्याच्यावर काहीतरी निर्णय लागेल, बैठक तरी किमान लागेल. म्हणजे आम्ही लगेच त्यांच्याकडे केबिनमध्ये गेलो आणि त्यांनी आमचं स्वागत केलं. सोलापूरचं त्यांनी सगळा संदर्भ सांगितला आणि साहेबांची सही बघितल्यानंतर त्यांनी त्याच बैठकीतल्या अधिकाऱ्यांना बोलवून सांगितलं की हे करून घ्या, प्रस्ताव मागवा. आणि तिथेही ते अधिकारी सांगत होते की नाही सर ते महापालिकेचे आपल्याला देता येत नाही. तर मला खूप अभिमानाचं वाटतं की माझ्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये जो कमांड आहे किंवा त्यांच्याबद्दलची जी आस्था आहे त्या अधिकाऱ्याचं वाक्य होतं बॉसने बोलाय तो डेफिनेटली करणार. आणि मग त्यातनं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सकारात्मक ह्या फाईलचा प्रवास जवळपास वर्षभर चालू होता. वास्तविकता निवडणुकीच्या आधी पण आम्ही त्या ठिकाणी रस्ते सुरू करू शकलो असतो, पण आमची तळमळ होती की ते 25% उद्योजकांकडनं न घेता महाराष्ट्र सरकारने 100% घ्यावा. आणि आज त्या गोष्टीला यश मिळालंय. यासाठी मी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचं मनापासून आभार मानतो. एक राज्याचा ग्रामविकास मंत्री पद असताना, पालकमंत्री पद असताना स्वतः एका एमआयडीसीच्या कामासाठी 3 वेळा मुख्य सचिवांच्या त्या दालनामध्ये ते आले. नागपूरचं अधिवेशन सुरू असताना हैदराबाद हाऊसला सचिवालय तिथं ते भेटायला आले आणि इथं मंत्रालय आले आणि काल सुद्धा विधान भवनात मुंबईचे आले. त्यांचा पाठपुरावा असल्यामुळं ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिल्यामुळेच मला वाटतं 100% पैसे आपल्याला मिळू शकले. एक चांगला बदल येणाऱ्या काळात सोलापूरच्या उद्योगनगरीत मिळेल हा विश्वास मी पुनश्च एकदा सोलापूरच्या जनतेला. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफकडून डॉक्टरकडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं बाबा त्यांना कुठे सांगितलं मित्राने अलसी म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते सांगितलं. मला एक 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.